पुढच्या अर्ध्या तासात पाहूया महाराष्ट्रातल्या देशविदेशातल्या बातम्या वेगवान स्वरूपात स्पीड न्यूज बुलेटिन मध्ये। राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना पुणे पोलिसांनी उघड केलेल्या टेरर फंडिंगच्या प्रकरणाचा तपास का थांबवण्यात आला असा खडा सवाल उपस्थित केलाय। या टेरर फंडिंगमध्ये 300हून अधिक जण गुंतले असून या प्रकरणाचा संबंध दाऊदशी सलीम मर्चंटशी असल्याचंही त्यांनी म्हटलंय। या प्रकरणाचा तपास एनआयए किंवा सीबीआयला द्यावा अशी मागणी फडणवीसांनी केली आहे। दरम्यान घोटाळ्यावर बोलल्यास मुंबईचे शत्रू ठरवलं जातं असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला। मुंबईला देण्याऐवजी लुटण्याचं काम केल्याचा आरोप त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केला। कोविडच्या काळात भ्रष्टाचार झाला असून वजन पडल्याशिवाय फायली मंजूर होत नव्हत्या असा गंभीर आरोपही फडणवीसांनी केला। मुंबई मनपाला प्राणी संग्रहालय चौकांची सजावट यात रस आहे। रोज नवीन रेलिंग नवीन बस स्टॉप बघायला मिळतात अशा खोचक शब्दात देवेंद्र फडणवीसांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे। मुंबईचा विचार हा सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून केला जातोय, मात्र मुंबईची काळजी कोणीच करत नसल्याचा हल्लाबोल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर केलाय। तर धारावीचा पुनर्विकास करायचा असून आमदारांनाही कायमस्वरूपी घरं देण्यात येणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली। मिठी नदी शेजारील आणि विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील बाधित झोपडपट्टी धारकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सदनिकांची चावी ताबापत्रांचे वाटप करण्यात आलं। यावेळी उपस्थित सदनिकाधारकांनी समाधान व्यक्त केलं। मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील जमिनीच्या सातबाऱ्यावर मुंबई महानगरपालिकेचं नाव यावं यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार अशी ग्वाही राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे। तर जोगेश्वरीतील नवलकर मंडईच्या पुनर्विकासालाही गती देणार असल्याचं शिंदेंनी विधानसभेत सांगितलं। महावितरणचे निवृत्त संचालक दिनेश साबू यांनी 3.5 कोटी रुपयांच्या वीज खरेदी घोटाळा करून ग्राहकांची फसवणूक केल्याच्या आरोपांची चौकशी करून उचित कारवाई करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केली आहे। महानिर्मितीचे सीएमडी मार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल असं राऊत म्हणाले। मराठी राजभाषा विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर झाल्याचा आनंद मराठी भाषा मंत्री सुभाष देसाईंनी व्यक्त केलाय। आता परीक्षा बिल नियम नाव हे सर्व मराठीत असते। इतर माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी शिकवणं अनिवार्य केले। 2 एप्रिलला मराठी भाषा भवनचं उद्घाटन होणार असल्याचं देसाई म्हणाले। वन विभागातला भ्रष्टाचार न्यूज 18 लोकमतनं उघडकीस आणला, त्याची दखल थेट विधानसभेत घेण्यात आली। पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी नगरमधील वन विभागातील भ्रष्टाचारावर विधानसभेत लक्षवेधी मांडली। त्यानंतर वनमंत्र्यांनी त्याची दखल घेऊन पुढील 8 दिवसात चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासन दिलं। राज्य सरकारला सुप्रीम कोर्टानं मोठा झटका दिलाय। परमबीर सिंग प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे सोपवण्यात आलाय, तर एका आठवड्यात सगळी माहिती देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेत। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी टाकलेल्या पेनड्राईव्ह व्हिडिओ बॉम्ब प्रकरणाची आता सीआयडी चौकशी केली जाणार आहे। याचा तपास सीआयडीकडे देण्यात आला असून या प्रकरणाचा अहवाल लवकरात लवकर सादर करावा असे आदेश गृह खात्यानं सीआयडीला दिलेत। वादग्रस्त गोवावाला कंपाऊंडच्या बाजूला असलेल्या लकडावाला कंपाऊंडचे मालक हाजी कादर समोर आलेत। 2.25 एकरची जागा असलेल्या लकडावाला कंपाऊंड ही बळकावण्याचा नवाब मलिकांचा प्रयत्न होता। दाऊदचं नाव सांगून मलिकांनी धमक्या दिल्याचा आरोप त्यांनी केलाय। त्यामुळे आता मलिकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। मुंबईतील बीडीडी चाळीचं नाव बदलण्यात येणार आहे। वरळी प्रकल्पाला बाळासाहेब ठाकरे नगर नाव देण्यात येईल, तर नायगाव प्रकल्पाला शरद पवार नगर असं नाव दिलं जाईल। गोरेगावच्या पत्राचाळ प्रकल्पाला सिद्धार्थ नगर नाव देण्यात येणार आहे, तर कामाठीपुराचाही पुनर्विकास होणार अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मिळवण्याच्या घरात थेट ईडी पोहोचल्यानं ठाकरे सरकारला झुकण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र ईडी आणि भाजपचा हा शेवटचा प्रयत्न असून यामुळे ठाकरे झुकणार नसल्याचं शिवसेनेचे युवा नेते वरुण सरदेसाईंनी म्हटलंय। चाळीसगावमध्ये एका तरुणाला चाकून भोसकून त्याची हत्या करण्यात आली आहे। सतीश सोनवणे असं मृत तरुणाचं नाव असून तो भांडण सोडवण्यासाठी गेला असता आरोपी प्रवीण उर्फ मोन्या राजू सोनवणे यानं त्याला चाकून भोसकलंय। सदर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय।
सांगलीतील तरुणाच्या हत्येप्रकरणी चौघांना ताब्यात घेण्यात आले। फरार आरोपीला 12वीच्या परीक्षेसाठी तात्पुरता जामीन मिळाला होता। त्यावेळी त्यानं रोहन नाईक याची हत्या केली। किरकोळ कारणातून वाद विकोपाला गेल्यानं ही घटना घडल्याचं बोललं जात आहे। पालघरमध्ये बोईसर इथल्या मोहरे ब्रिज जवळ एका विद्यार्थ्याचा कुजलेल्या अवस्थेतला मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे। हा मृतदेह बेपत्ता असलेल्या इंजिनिअरिंगचा विद्यार्थी चेतनचा असल्याचं समोर आलंय। 3 मार्चला तो बेपत्ता झाला। चेतनची हत्या झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केलाय। पोलीस पुढचा तपास करतायत। वर्ध्याच्या रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायकल चोरीला जाण्याच्या घटनेत वाढ झाली आहे। या प्रकरणी यवतमाळ जिल्ह्यातल्या फाळेगाव इथल्या सायकल चोर सागर हेंबाडे याला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय। त्याच्यासह 2 अल्पवयीन साथीदारांना सुद्धा ताब्यात घेतलंय। त्याच्याकडून दुचाकीसह 1,02,000च्या 10 सायकल हस्तगत करण्यात आल्या। जळगावात लिव्हाइट्स कंपनीचं बनावट आणि हुबेहूब लेबल लावून कंपनीची फसवणूक करणाऱ्या 2 जणांवर शहर पोलिसांनी कारवाई केली आहे आणि साधारण 8,94,200 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय। 2 जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अमरावती शहरातील नागपुरी गेट पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गौस नगर इथं एका महिलेच्या घरात नागपुरी गेट पोलिसांनी छापा मारून कारवाई केली आहे। 70 ग्रॅम MD ड्रग्ज तिथं आढळून आलंय। या प्रकरणात पोलिसांनी एक महिला आणि एक पुरुष यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। शहादा शहरातील बस स्टँड लगत उभ्या असलेल्या एका गाडीनं अचानक पेट घेतला। या आगीत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे। मात्र आग लागली तेव्हा गाडीत सुदैवानं एकही प्रवासी नसल्यानं मोठा अनर्थ टळला। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। NIAच्या मुंबई आणि नांदेड इथं धाडी पडल्यात। NIAच्या मुंबई आणि नांदेड इथल्या धाडीत महाराष्ट्रासह गुजरातमध्ये सुद्धा काही ठिकाणी धाडी पडलेल्या आहेत। धाडी दरम्यान डिजिटल उपकरणं, संशयास्पद सिम कार्ड आणि गुन्ह्याची कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत। मुंबईत सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत डेव्हलपरला बांधकाम करायला परवानगी देण्यात येणार असून बांधकाम करण्यासाठी 65 डेसिबलच्या वर आवाज जाणार नाही याची दक्षता घेणं गरजेचं आहे। साऊंड बॅरियर बांधकाम साईटवर लावणं अनिवार्य असल्याच्या सूचना मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडेंनी दिल्या। तर रविवारी काम बंद ठेवण्याबाबत पालिकेसोबत चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। रायगडमधील कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणात सहकार विभागानं कारवाई केल्याची माहिती अधिवेशनात देण्यात आली आहे। 20 जणांवर दोषारोप सादर करून संचालकांच्या 70 मालमत्ता जप्त करून 170 कोटी रुपये वसूल करणार असल्याचं सांगण्यात आलं। बुलढाण्यातल्या जानेफळ रोड आणि उंदरी गावाजवळ बोगस बायोडिझेलची विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला। मात्र याकडे संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय। त्यामुळे बोगस बायोडिझेलची सर्रासपणे विक्री सुरू आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या पंचनदी धरणातल्या पाणी खासगी विकासकाकडून पळवण्याचा प्लॅन होता। खासगी विकासकांचा धरणातला कोटा रद्द करण्यात यावा ही मागणी पंचक्रोशीतल्या नागरिकांनी केली। त्यांच्या मागणीला प्रांताधिकारी शरद पवार आणि तहसीलदार वैशाली पाटील जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानं नागरिकांनी पुढील आंदोलन तात्पुरतं स्थगित केले। नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची सूत्र रमेश पवार यांनी स्वीकारली आहेत। कैलास जाधव यांच्या तडकाफडकी बदलीनंतर पवार यांच्याकडे आयुक्तपदाचा भार सोपवण्यात आला। रमेश पवार यांना महापालिकेत काम करण्याचा 30 वर्षांचा अनुभव आहे। तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आज अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी आले। यावेळी त्यांनी देश चांगल्या प्रकारे चालवा आणि देशवासियांचं कल्याण व्हावं अशी प्रार्थना देवी पुढे केली। मात्र राजकीय बाबींवर बोलणं त्यांनी टाळलं। अंबाबाई मंदिरातील दानपेटीत चलनातून बाद झालेल्या जुन्या 500च्या नोटा आढळल्यानं मोजदाद करणारे हैराण झाले। भक्तीच्या नावाखाली थेट देवालाच फसवण्याचा गंडवण्याचा प्रकार समोर आल्यानं असं कृत्य न करण्याचं आवाहन देवस्थान समितीने केलंय। गेल्या 2 दिवसांपासून ही मोजदाद सुरू असून कोट्यवधी रुपये भाविकांनी दानपेटीत अर्पण केले। जुन्या मुंबई पुणे महामार्गावरच्या सोमाटणे फाटा इथं टोल नाक्यावर बेकायदेशीर सुरू असलेली टोल वसुली बंद करायला हवी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी केली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटल्याप्रमाणे 60 किलोमीटरच्या आत संबंधित टोल नाका येतोय। त्यामुळे हा टोल नाका बंद केल्यास गडकरींचा सत्कार करू अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला। जागतिक क्षय दिनानिमित्त जालना शहरातून भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली।
जिल्हा क्षयरोग नियंत्रण अधिकारी कार्यालयाच्या वतीनं ही रॅली काढण्यात आली। टीबी रुग्ण सापडल्यास माहिती द्या आणि बक्षीस मिळवा असं आवाहन यावेळी करण्यात आलं। महाराष्ट्रातलं सर्वाधिक तापमान असणारं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोला जिल्ह्यात मार्च महिन्यात 41 अंश सेल्सिअस तापमान पोहोचलंय। 24 मार्चला अकोल्यात 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। उन्हाच्या काहिलीचा त्रास होऊ नये म्हणून नागरिक काळजी घेताना दिसतायत। IPLवर दहशतवादी हल्ल्याचं सावट असल्याची अफवा पसरवली जाते असं स्पष्टीकरण गृह मंत्रालयाकडून देण्यात आलंय। तर वानखेडे स्टेडियमची रेकी झाली नसल्याची माहिती सुद्धा गृह मंत्रालयाने दिली आहे। मुंबईत 30 मार्च पासून राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा दादरच्या हलारी विसा ओसवाल समाज सभागृहात आयोजित करण्यात आली आहे। सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्रात स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। 30 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेत नामांकित खेळाडूंचा सहभाग असणार आहे। 2022च्या अखेरीस मलेशियात होणाऱ्या जागतिक कॅरम स्पर्धेच्या दृष्टीनं ही स्पर्धा अतिशय महत्त्वाची ठरणार आहे। बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिरनं सगळ्यांना काश्मीर फाईल्स पाहण्याचं आवाहन केलं। दरम्यान यावर अभिनेता कमाल आर खान यानं आमिर खानना आपण खरा देशभक्त असल्याचं सिद्ध केलं। त्यांची पत्नी म्हणाली होती की देशात भीती वाटते, देश सोडून जाऊया। भाईनं पत्नी सोडली पण देश सोडला नाही। KRKच्या या ट्विटवर काही नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं। कंगनाला असतील कामं पण तिला हे विसरून चालणार नाही की ती या प्रकरणात आरोपी आहे अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयानं अभिनेत्री कंगना राणावतला सुनावलंय। जावेद अख्तर यांच्या बदनामी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे। या दरम्यान कोर्टानं अभिनेत्री कंगना राणावतला सुनावलंय। या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।